ज्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांची मानसिकता विचारात घ्यायला हवी हे विधान केलेलं आहे भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांनी। आणि याच अनुषंगाने बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे। डॉक्टर नामदेव शास्त्री आणि तेही न्यायाचार्य यांचं हे विधान तुम्ही कसं बघताय ह्या विधानाकडे? न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्री यांनी केलेलं विधान निश्चितच धक्कादायक आहे, कारण अध्यात्माच्या क्षेत्रात मोठा वकूब असलेली ती व्यक्ती आहे, त्यांच्याविषयी आदर आहेच, परंतु कोणत्याही अध्यात्माचा पाया हा मानवता आहे। आणि या मानवतेच्या दृष्टिकोनातून सरपंच संतोष देशमुख यांची ज्या निर्घृण पद्धतीनं हत्या करण्यात आली, या हत्येनंतर जर आरोपींच्या मानसिकतेचा विचार व्हावा असं वाटत असेल तर त्याचबरोबरीनं सरपंच संतोष देशमुख यांच्या लहानग्या लेकरांच्या मानसिकतेचं काय, त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिकतेचं काय, याचाही विचार होणं तेवढंच गरजेचं आहे। थेटपणे म्हणतायत ते गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी 100% खंबीरतेनं उभा आहे। आजपर्यंत भगवानगडाची परंपरा ही राजकीय कुठल्याही व्यक्तीशी राहिली नाही। वेगळ्या अध्यात्माच्या बाबतीत भूमिका घेणारा हा गड आज राजकीय भूमिका घेत आहे धनंजय मुंडे यांच्यासाठी। नाही, माननीय मंत्री महोदय धनंजय मुंडे जाऊन भगवानगडावर त्यांची भेट घेतात आणि त्यानंतर हे विधान येतं। मग यामध्ये नेमकी ही राजकीय भूमिका घेण्याची वेळ का आली असावी हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो। आणि त्याचबरोबरीनं महंतांनी जर धनंजय मुंडेंना हा सल्ला दिला असता की कर नाही त्याला डर कशाला, या पद्धतीनं नैतिकतेला स्मरून त्यांनी आधी राजीनामा द्यावा, जेणेकरून निष्पक्षपाती चौकशी होईल आणि निष्पक्षपाती चौकशी होऊन दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। जर धनंजय मुंडेंविषयी आदरणीय महंतांना एवढा विश्वास असेल तर मला वाटतं त्यांनी जर नैतिकतेचा त्यांना सल्ला दिला असता तर आणखी ही गोष्ट स्पष्ट झाली असती। आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला असता, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला असता आणि त्या दृष्टीनं निष्पक्षपाती चौकशी होणं हे गरजेचं आहे। आणि जेव्हा आपण अध्यात्माचा विचार करतो तेव्हा अध्यात्मामध्ये जसं मानवतेला महत्त्व आहे तेवढंच नैतिकतेला सुद्धा फार महत्त्व आहे। आणि जर नैतिक बाजू जर आपण पाहिली आणि महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा जर आपण विचार केला तर या नैतिकतेच्या आधारावर ही चौकशी निष्पक्षपातीपणानं व्हावी आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून सरपंच संतोष देशमुख यांना हा न्याय मिळायलाच हवा ही आग्रही भूमिका महंतांनी मांडली असती तर त्यांच्याविषयीचा आदर आणखी वाढला असता। डॉक्टर साहेब, पंकजा मुंडे यांनी काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीची भूमिका स्टेटमेंट केलं होतं किंवा राजकीय काही विधान केलेलं होतं, त्यावेळेस महंतांनी त्यांना स्पष्टपणे सुनावलेलं होतं की हा गड राजकीय अड्डा नाही किंवा हाही गड राजकीय बोलण्याची जागा नाही आहे। मग पंकजा मुंडेंना वेगळा न्याय आणि धनंजय मुंडेंच्या बाबतीत अशी भूमिका? धार्मिक किंवा आस्थेची जी काही ठिकाणं आहे ही ठिकाणं राजकारणाची केंद्र बनू नयेत ही सर्वसाधारण नागरिकाची, सर्वसाधारण माणसाची ही कायम अपेक्षा असते आणि ही अपेक्षा ही कायम पाळली गेली पाहिजे। परंतु पंकजा मुंडे यांना वेगळा न्याय किंवा पंकजा मुंडेंच्या विषयी एक वेगळं विधान त्यावेळी करण्यात आलं होतं आणि आता मात्र ही भूमिका का बदलली याचं उत्तर मला वाटतं की स्वतः नामदेव शास्त्रीच देऊ शकतील। धनंजय मुंडे हे खंडणी गोळा केलेल्या पैशावरती जगणारे नाही आहेत। आवादा कंपनीकडनं वाल्मिक कराडांनी खंडणी घेतली अशा पद्धतीचा आरोप त्या अनुषंगाने त्यांना जेलमध्ये देखील आहेत ते, पण त्या पैशावरती धनंजय मुंडे जगणारे नाहीत असं नामदेव शास्त्री 53 दिवसांच्या नंतर म्हणतात किंवा जास्त काळ झाला असेल कदाचित। या प्रकरणात गेल्या 53 दिवसांमध्ये वेगवेगळे पुरावे माध्यमांकडून समोर येतात। मी माध्यमांचं मनापासून आभार मानेन की सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी, मी पुन्हा हे मानवतेच्या दृष्टिकोनातून म्हणतोय, हा न्याय मिळवून देण्यासाठी माध्यमांनी ही जी बाजू लावून धरली ही खरोखर स्तुत्य आहे। आणि या गोष्टीमध्ये अचानक जर पाठराखण करण्याची वेळ ही महंतांवर येत असेल तर त्याचं नेमकं कारण काय याच्या खोलात जाणंही तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि पुन्हा गोष्ट तीच येते की आरोप, त्याविषयी असणारे पुरावे, माध्यमांनी लावून धरलेली बाजू, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मग अशा व्हॅलिडेशनची, अशा सर्टिफिकेशनची माननीय मंत्री महोदय धनंजय मुंडे यांना तरी गरज का पडावी? तुम्ही म्हणताय नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांनी राजीनामा देऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्यायला पाहिजे होतं। 2 दिवसापूर्वी धनंजय मुंडे दिल्लीत आले होते, मी त्यांना हाच प्रश्न विचारलेला होता की नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा देऊन तुम्हाला वाटत नाही या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी? त्यांचं म्हणणं आहे माझा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील, माझी नैतिकता ते ठरवतील। मग मला वाटतं की धनंजय मुंडेंनी हा नैतिकतेचा भार हा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या खांद्यावर हा टाकलेला आहे। आणि आता माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांची ही नैतिक कसोटी आहे की 53 दिवस एका घटनेला होतात,
एका सरपंचाची निर्घृण पद्धतीनं हत्या होते, त्याचे अनेक पुरावे समोर येतात, त्या एकूण तपासाविषयी अनेक शंका निर्माण केल्या जातात, मग माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय ही नैतिकता दाखवणार का? कारण यामध्ये एका दृष्टीनं सरकारविषयी अविश्वास लोकांच्या मनात तयार होतो, या दृष्टीनं त्यांच्या पक्षाविषयी अविश्वास तयार होतो आणि त्यामुळं मग माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ही नैतिक कसोटी आहे. निश्चितच हे अमोल कोल्हे होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता नैतिक कसोटी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आहे असं म्हणत असतानाच नामदेव शास्त्री यांनी केलेल्या विधानाबद्दल देखील अमोल कोल्हे यांनी एक प्रकारे बोलताना स्पष्टपणे सांगितले की त्यांनी जर ही भूमिका वेगळ्या पद्धतीने मांडली असती किंवा संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या बाजूने ही भूमिका त्यांनी मांडली असती तर नामदेव शास्त्री यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला असता. अशा पद्धतीची भूमिका व्यक्त करत असतानाच धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याच्या भूमिकेवरती सविस्तर प्रतिक्रिया साम टीव्हीशी बोलताना डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.